काय चंदगडच्या या निवडणुकीमध्ये कोण निवडून असं मला वाटतं? नंदाताई बाबुळकर. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर मानणारा गट फार मोठा आहे साहेब. कुपेकरांनी सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण केलेलं आहे. नंदाताई बाबुळकर येण्याची शक्यता वाटायला लागली. आमच्या दुंडगे गावात तरी नंदाताई बाबुळकर. चंदगडमध्ये नंदाताई बाबुळकर येण्यासारखं चिन्ह दिसते आम्हाला. नंदाताई बाबुळकर. नंदाताईचं पारडं जड दिसतं. महाविकास आघाडीचा उमेदवार नंदाताई बाबुळकर. 100% महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे ते आमच्या आदरणीय नंदाताई बाबुळकर आहेत. आम्ही न सांगता हे मतदान नंदाताई बाबुळकर यांना करणार. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी जे त्यांचा उपकार आमच्या भागावर भरपूर आहे, त्या उपकाराचं परतफेड करण्यासाठी नंदाताई बाबुळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना आम्ही गुलाल लावल्याशिवाय शांत बसणार नाही. तेज पाटील हे आहेत त्यामुळे येतील त्यांच्या उपस्थितीत. कारण नंदाताई बाबुळकर यांच्या पाठीमागे आपले बंटी साहेब आहेत, तर बंटी साहेबांचं पण काम चांगलं आहे आपल्या भागामध्ये, म्हणून महाविकास आघाडीचाच उमेदवार आहे. सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांनी एक वेगळी संघटना, खूप मोठी ताकद या ठिकाणी निर्माण केलेली आहे. पण राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आणि आम्ही बंटी साहेबांना दैवत म्हणून काम करणारे लोक आहोत. त्यांचं काम चांगलं आहे. महिलांच्यासाठी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. लॉंग टर्म जे मोठे मोठे प्रोजेक्ट आणण्याचं जे नेतृत्व आहे ते नंदाताई बाबुळकर. नंदाताई हे शरद पवारांच्या बरोबर एकनिष्ठ राहिले आहे. आमच्या गडिंग्लजला MIDC आहे, पण त्या MIDC मध्ये कुठेही उद्योगधंदे नाही आहेत. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केल्या आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. नमस्कार, मी ओंकार पोद्दार, KK न्यूजच्या विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण आहोत दुंडगे गडिंग्लज संकेश्वर रस्त्यावरील ह्या गावामध्ये आता आपण आहोत. हे गाव चंदगड विधानसभा मतदारसंघांतर्गत येतं आणि त्या गावातील लोकांच्या मनातील आमदार कोण हे आज जाणून घेणार आहोत. तरुण आहे दादा, काय नाव तुमचं? आकाश करमरे. काय वाटतं यंदाच्या ह्या निवडणुकीमध्ये कोण निवडून देईल? महाविकास आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत? नंदाताई बाबुळकर. पण असं काय वाटतं की त्या निवडून येतील तुम्हाला? म्हणजे ते आता महाविकास आघाडी निवडून येतील म्हणजे आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांची कामंही त्यांच्या वडिलांनी केलेली आहेत. त्या कामावरती त्यांनी निवडून येतील. बरं, आता घटक पक्षी बरेचसे त्यांना महाविकास आघाडीमध्ये आहेत किंवा इतर देखील उमेदवार आता विद्यमान आमदार असतील किंवा त्याच्या आधी पण बरेच उमेदवार आहेत त्या ठिकाणी. त्यातलं कोणी असं वाटत नाही काय? त्याच्याशी आपण फार बोललो का? बरं, आमदारांनी काय विद्यमान कामं केली आहेत काय? केले असतील, त्याच्याशी बी आपण फार बोलणार. फक्त नंदराय बाबुळकर निवडून येणार. काका सोबत. काका, काय नाव तुमचं? प्रकाश हरगापरे. काय चंदगडच्या या निवडणुकीमध्ये कोण निवडून असं मला वाटतं? ते नंदाताई बाबुळकर येण्याची शक्यता वाटायला लागली. पण त्याच्या मागे काही कारण? कारण म्हणजे त्यांच्या वडिलांनी भरपूर काम केलं आहे, त्यांच्या आईनी काम केलं, आई साहेब होत्या, त्यांच्याबरोबर ते पूर्ण तालुका सगळे प्रत्येक गावात जाऊन फिरलेले आहेत. आणि त्यांनी एवेच एक उद्योग निर्माण केले होते. त्याच्याबद्दल याचा इफेक्ट जे हे तयार होणार होतं त्यांचं प्रॉडक्ट, त्यातून विषारी हे निर्माण होणार होतं. त्याचा इफेक्ट त्या पुढच्या जन्माला येणाऱ्या किंवा आताच्या जन्म असलेल्या लोकांच्यावर इफेक्ट होणार होता. म्हणजे डोळ्यावर इफेक्ट म्हणा, आपल्या प्रत्येक अवयवावर इफेक्ट. त्यामुळे ते आंदोलन करून ते त्या जेलमध्ये सुद्धा जाऊन आले. आंदोलन केलं होतं. अजून केसेस चालू आहेत त्यांच्या. म्हणून त्यामुळं ते एक पुढची पिढी वाचवली त्यांनी. ते एक मोठं कार्य केले त्यांनी. आणि वडिलांनी ते छत्री धरण वगैरे बांधलेत. तिथं कॉन्टॅक्ट फार लोकांचा आहे त्यांचा. मध्ये त्या होत्या नागपूरला, आता इथं येऊन सक्रिय याच्यात राजकारणात आहे. त्यामुळं त्यांच्याकडनं पारडं त्यांचं चुकलं जास्त आहे. दादा, काय नाव तुमचं? नाव काय? माझं नाव दत्तात्रय भीमगोंडा पाटील. काय कोण निवडून असं वाटतं तुम्हाला यंदा? आमच्या दुंडगे गावात तरी नंदाताई बाबुळकर यांना 300 ते 400 मतदान जास्त पडणार दुंडगे गावात. आणि बाबा कुपेकरने चित्री प्रकल्प आणला, 100 कॉट केला. ह्याच्यासाठी आमच्या गावातील लोक आम्ही न सांगता हे मतदान नंदाताई बाबुळकर यांना करणार. बरं, आणि आता म्हणजे विद्यमान आमदारांनी काही विकास कामं काही गावामध्ये झालेत काय? विद्यमान आमदारांनी आता इलेक्शनच्या मोमेंटला निधी दिल्यात. आमच्या गावात ग्रामपंचायत व्हायले, गटरचं काम चालू आहे. आता गेली ह्या वर्षात चालू आहेत कामं. खरं आमच्या गावात नंदाताई बाबुळकर यांना मतदान जास्त पडणार. आम्ही न सांगता, आम्ही कोणी प्रचार न केले तरी नंदाताई बाबुळकर यांना मतदान जास्त पडणार. काय ना तुमचं?
माझं नाव सुरेश कलोंडा पटेल. काय वाटतं यंदाच्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल चंदगडच्या? चंदगडमध्ये आपल्या नंदाताई बाबुळकर येण्यासारखं चिन्ह दिसतंय आम्हाला. निवडून येणार? हा, निवडून येणार. का म्हणजे असं का वाटतं की त्या निवडून येतील? का म्हणजे कार्यकर्ते पण आहेत, त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीपासूनची कार्य केलेले आहेत, ते समाधानकारक आहेत आणि त्याच्याबद्दल बी मत चांगलं आहे. बर, तुमच्या मतानुसार ते येतील असं वाटतंय. म्हणजे आता म्हणजे तुमच्या गावात एकत्रित त्यांना मतदान जास्त असं वाटतं? नाही, मतदान पडणार का म्हणजे पक्षातर्फे जे मतदार उमेदवार उभारलेले आहेत नाही त्याच्यामध्ये खरोखर मतदान जास्त होतं. त्या दोन्हीच्या याच्यामध्ये राजेश पाटील आणि याच्यामध्ये त्यांचा मत जास्त पडतं असं आम्हाला वाटतं. या ठिकाणी महिला व्यावसायिक आहेत. काय ना तुमचं? ज्योती पाटील. यंदा चंदगडच्या या निवडणुकीमध्ये कोण निवडून असावं तुम्हाला वाटतं? नंदाताई बाबुळकर. म्हणजे आता नंदाताई बाबुळकर तुम्ही सांगितलं, त्याच्या पाठीमागे काही कारण आहे का म्हणजे त्या निवडणुकीचं? कारण असं काही नाही, सतीश पाटील हे आहेत त्यामुळे येतील त्यांच्या उपस्थितीत. असं वाटतं. हो. आता कोपेकर साहेब बरेच वर्ष या ठिकाणी या चंदगडमध्ये होते, गडिंग्लजमध्ये होते. त्यांनी काही कामं केलेली आहेत का? केलेत ना, भरपूर केलेत. हा. केलेत एवढं माहिती आहे, हा. म्हणजे प्रत्येकांच्या तोंडून ऐकतोय आपण. केलेत असं त्याचा फायदा नंदाताईंना होईल असं वाटतं. होतो. होय, त्यामुळे नक्की होणार. त्यामुळे त्या निवडून येतील. एक व्यवसाय आहे. काय ना तुमचं? विलास पात्रोट. काय कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला? आता सध्या एक 4 उमेदवार तर आहेत. असं आहे की त्यांचं 4ही उमेदवार म्हणजे ह्याच्यामध्ये आहेत, रेसमध्ये आहेत. त्यात आता काय आता राजेश पाटील साहेब आता आमदार असल्यामुळे त्यांचं बी कामं प्रत्येक गावात केलं तसं. बर. आता आणि बाबा कोपेकरचा गट मोठा आहे, त्यांची तर मुली उभारल्या म्हणजे त्यांच्या बाजूने पण कौल लागलं तर लागलंच. बरं, बाबासाहेब कोपेकरांनी केलेल्या कामाचा त्यांना फायदा होईल असं वाटतंय काय? हा, होणार किंवा हा, सगळी जुनी पिढी आताच ते सगळे त्यांना लई मानतात बाबासाहेब कोपेकरांना, त्यामुळे त्या निवडून शिकत असं वाटतं. हा, त्यांचं पण आहेच काम. जगता निखिल देसाई. काय वाटतंय कोण निवडून येईल? नंदाताई बाबुळकर. का असं वाटतं की नंतर बाबुळकर निवडून? त्यांचं काम चांगलं आहे, महिलांच्यासाठी त्यांनी आघाडी घेतलेली आहे, समाजकार्य खूप आहे त्यांचं, त्यामुळे त्या येतील असं वाटतं मला मला. वाटतं. हो. एक दादा आहे. दादा काय ना तुमचं? सागर पाटील. काय वाटतं यंदाच्या चंदगडच्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल? म्हणजे एकंदरीत आता लोक दोन प्रकारे विचार करणार. काही जण आता क्षणिक जे फायदा होत आहे त्यानुसार, काही जण आता दुसरे जे लाडकी बहीण ह्या दृष्टीने थोडा विचार करणार. बर. तर ते सोडून बाकीचं बघितलं तर लॉंग टर्म विचार केलं तर गेले आता 15-20 वर्षामध्ये जे प्रगती झालेला आहे, जे मोठी गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणजे गडिंग्लज तालुक्यासाठी बघितलं तर चित्रीप्रग असो किंवा 100 खाटचे जे हॉस्पिटल, याच्यामुळे लोकांना जे फायदा झालेला आहे ते तुम्ही ह्या 1500 रुपये किंवा 3000 जे मासिक तुम्हाला भेटणार आहेत त्यानुसार हे काय म्हणजे तुम्ही त्यामध्ये खूप डिफरन्स असेल. लाखोने तुम्ही तिथं वाचतायत पैसे. म्हणजे साधं एक ऑपरेशन काय झालं तर तुम्हाला 100 खाटला जायला लागेल, राईट? तर तिथे 2-2 लाख तुम्हाला ती फी सांगतायत प्रायव्हेट मध्ये, तर फुकटमध्ये तर 2 लाख वाचत असतील तर 1500 आणि 2 लाखामध्ये किती फरक आहे यावरूनच लोक विचार करतील. आणि त्यानुसार बघितलं तर लॉंग टर्म जे मोठे प्रोजेक्ट आणण्याचं जे नेतृत्व आहे जे नंदाताई बाबुळकर हेच येतील. काका आहेत. काका काय नाव तुमचं? नाव काय तुमचं? मी दत्तात्रय बघून. बरं, चंदगडची निवडणूक आता लागलेली आहे, मातब्बर उमेदवार आहेत, भरपूर उमेदवार या ठिकाणी आहेत. कोण निवडून असं वाटतं यामध्ये? सर यावेळी या 17 उमेदवार आहेत या चंदगड ह्याच्यामध्ये, आणि या 5 लोकांच्या मध्ये 5 लोक हे अधिकृत आहेत, आणि त्यामुळं नंदाताईचं पारडं जड दिसतंय. बरं. याचं कारण असं, महाराष्ट्रामध्ये किंवा या मतदारसंघात कुठे गद्दारी झाले, त्या गद्दाऱ्याला विरोध करायचा असे एक सामाजिक प्रवृत्ती तयार झालेला आहे. आणि जे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे घडलं नाही किंवा देशामध्ये घडलं नाही, एकाच वेळी 40 आमदार विकले जातात, 50 आमदार पक्ष बदलून जातात. या भारताच्या घटनेमधील किंवा भारत स्वातंत्र्य झाल्यामधील फार मोठं हे गद्दारीचं काम झालेलं आहे, आणि ते लोकांना सहन होणार नाही. त्यामुळं लोक गद्दारांना मतदान करणार नाहीत, आणि त्यामुळं नंदाताई हे शरद पवारांच्या बरोबर एकनिष्ठ राहिलेले आहेत. या तालुक्यामध्ये पूर्वी झालेले बाबा कोपेकर, श्रीपतराव शिंदे आणि हत्तरगी हे नेते होते या तालुक्याचे, पण त्यांनी केव्हाही आपला पक्ष बदलला नाही. आयुष्यभर त्याच्या ज्या पक्षाचे एकनिष्ठ राहिले, आणि एकनिष्ठ राहणाऱ्याला या मतदारसंघात मतदान झालेलं आहे. त्यामुळे नंदाताई
या पक्षाचे आणि शरद पवारांचे एकनिष्ठ आहेत. महाविकास आघाडीचाच उमेदवार येणार बरं का कोण आहेत सध्या उमेदवार या ठिकाणी? ते नंदाताई बाबुळकर बरं आता महाविकास आघाडीमध्ये सर्व घटक पक्ष त्यांच्या बाजूने आहेत काय? आहेत. हा. असू देत नसू देत, हम्म. पण या टायमाला महाविकास आघाडीच्या उमेदवार येणार. बरं आता मला एक सांगा की ह्यामध्ये आता कारण नंदाताई बाबुळकर यांच्या पाठीमागे आपले बंटी साहेब आहेत. हा. बंटी साहेबांचं जे सांगतील हा. या ह्याच्यामध्ये चंदगड ह्या मतदारसंघामध्ये कार्यकर्ते चांगले आहेत. बरं त्यामुळे हा. नक्कीच विजय आहे नंदाताई बाबुळकरांचा. बरं कुपेकर साहेबांनी कामं केलेत काय? हा, कुपेकर साहेबांनी म्हणजे ज्या टायमाला आमच्या गावामध्ये पाणी नव्हतं, रस्ते नव्हते, ते पाण्याचा प्रश्न त्यांनी खरोखरच गांभीर्याने सोडवलेलं आहे. त्याचं जाण ठेवून आणि परत बंटी साहेबांचं पण काम चांगलं आहे आपल्या भागामध्ये, म्हणून महाविकास आघाडीचाच उमेदवार येणार. ह्या दोंडगे गावामधील एक प्रतिष्ठित नागरिक आहे. आता काय नाव तुमचं? माझं नाव प्रशांत देसाई. मी इथलं ग्रामपंचायतचा सदस्य आहे बर आणि गडिंग्लज तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. बरं आता काय वाटतंय, आता तुम्ही कार्यकर्ता आहात तरी पण देखील काय वाटतंय तुम्हाला की कोण निवडून येईल? 100% महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे हा. ते आमच्या आदरणीय नंदाताई बाबुळकर आहेत. हा. आणि त्यांचं चिन्ह हे तुतारी घेतलेला माणूस आहे. हा. या चिन्हावरती येत्या 20 तारखेला लोक अतिशय विश्वासानं हा. मतदान करतील. हा. कारण आजची वाढलेली महागाई हा. किंवा आमच्यासारखे तरुण, जर साहेब तुम्ही आमच्या गावात सर्वे केला तर 30 ते 50 45 या वयोगटातले कमीत कमी 20 ते 25% मुलं ही अविवाहित आहेत. मी तरुण असल्यामुळे मला त्याची व्यथा माहीत आहे. तर ते अविवाहित का आहेत, तर याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की त्यांना उद्योग नाही आहे, त्यांना नोकरी नाही आहे. आमच्या गडिंग्लजला MIDC आहे, पण त्या MIDC मध्ये कुठेही उद्योगधंदे नाही आहेत. दुसरी गोष्ट, या गडिंग्लज तालुक्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये या जिल्ह्याचे नेते, आमचे नेते आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांनी एक वेगळी संघटना, खूप मोठी ताकद या ठिकाणी निर्माण केलेली आहे. ती संघटना आणि या जिल्ह्याचं संपूर्ण महाविकास आघाडीचं नेतृत्व ते करत असल्या कारणानं मी 100% तुम्हाला सांगतो की येत्या 23 तारखेला चंदगड विधानसभा मतदारसंघातून जो उमेदवार विजय होईल तो महाविकास आघाडीचाच असेल. बरं आता विद्यमान आमदारांनी काय या ठिकाणी कामं वगैरे केले असं वाटतं? साहेब, निश्चितपणाने त्यांनी कामं केलेत, त्याला काही कोणी नाकारू शकत नाही. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना, मी आता ग्रामपंचायतला निवडून आलोय साहेब, म्हणजे रस्ता गटर करणे हे माझं कर्तव्यच आहे. त्यासाठीच लोकांनी मला निवडून दिले. मी काम केलं म्हणजे काय उपकार केलो असं नाही, मी त्याला राहिलो हे प्रामाणिकपणे मत आहे. पण विजन काय, सगळेजण रस्ता गटर सांगालेत आणि त्यांनी 1600 कोटी रुपयाच्यावर तो आकडा सांगालेत साहेब. त्याच्यात खासदारांचा देखील वाटा आहे. इथंच मुळात तुम्ही जर भूरभुलया करत असाल तर सगळ्यात निंदनीय गोष्ट आहे त्याची. दुसरी गोष्ट, आजचं लाईट बिल असेल, महागाई असेल, सिलेंडरचे भाव असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतलो साहेब तर खूप परिस्थिती सामान्य जनतेच्या माणसामध्ये बघितला. दादा काय ना तुमचं? नमस्कार, मी रवी घेजे, मादाळ ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच. बर काय वाटतंय चंदगडच्या या निवडणुकीमध्ये सध्या कोण निवडून येईल? चंदगडच्या ह्या निवडणुकीमध्ये चुरस आहे, पण आजच्या घडीला स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी जे आमच्या सर्वांना जे तारले म्हणण्यापेक्षा त्यांचा उपकार आमच्या भागावर भरपूर आहे. त्या उपकाराचं परतफेड करण्यासाठी सर्व आम्ही कार्यकर्ते बाबासाहेब कुपेकरांचा आशीर्वाद, बाबासाहेब कुपेकरांच्या ह्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही त्यांचे कन्या नंदाताई बाबुळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना आम्ही गुलाल लावल्याशिवाय शांत बसणार नाही, असं आम्ही निर्धार केलेला आहे. बरं आता भरपूर उमेदवार आहेत त्या ठिकाणी, त्यांचा असं काय परिणाम होईल असं वाटतंय काय? काही परिणाम होणार नाही. उमेदवार भरपूर असले तरी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर मानणारा गट फार मोठा आहे साहेब, आणि कुपेकरांनी सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण केलेलं आहे. त्यामुळे ते भरपूर जरी उमेदवार असले तरी काही त्याचा परिणाम होणार नाही. नंदा त्याचा फायदाच होईल. नंदाताई 100% निवडून येणार आहेत असं आम्हाला खात्री आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे आता जे विद्यमान जे आमदार जे आहेत त्यांना बी निवडून देण्यासाठी आमचा सिंहाचा वाटा होता, पण त्यांनी काही त्यांचे जवळ निकटवर्गीय कॉन्ट्रॅक्टर लोकांचं ऐकून त्यांनी आम्हाला लांब केलं. त्यामुळं आम्ही स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांचे जे कार्यकर्ते आहोत ते आम्ही बाजूला राहिलो ह्यांच्यापासून. म्हणजे मूळ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आम्ही, पण जे आमदारांनी अशा पद्धतीनं आम्हाला वागणूक दिले काही त्यांच्या निकटवर्गीयांचं ऐकून, त्यामुळं हे कुपेकर गट थोडंसं नाराज होऊन बाजूला गेला. आणि त्यात सोन्याहून पिवळं की आमचे कुपेकर गटाचे आमचे नंदाताई ॲक्टिव्ह झाले. त्यामुळं आणि आम्ही जे नाराज गट होतं ते डबल स्पीडनं लागलो. आणि जे कुपेकर सर्व भागातच आम्ही आता फिरतोय, सर्व भागातच जे कुपेकर गटाचे नाराज आमदारांनी जे नाराज केलेलं गट होतं ते सर्व असं एकजुटीनं, एक दिलानं, एक मतानं, एक निष्ठेनं कामाला लागलंय. त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की नंदाताई 100% निवडून येणार असं आम्हाला ठाम विश्वास आहे. या ठिकाणी आता आपण ह्या गावामध्ये फिरत असताना काही नागरिक प्रतिष्ठित आले. दादा काय नाव तुमचं?
माझं नाव गुरगोंडा एरगोंडा पाटील. बरं काय वाटतंय चंदगडच्या ह्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल? तसं चंदगड विधानसभा मतदारसंघात 5 लोकांच्या मध्ये लढत चालू आहे. महाविकास आघाडीकडनं नंदताई आहेत, महायुतीकडनं राजेश पाटील साहेब आहेत, BJPचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील साहेब आहेत, अपक्ष म्हणून लढतायत ते. तसंच अप्पी पाटील साहेब पण महाविकास आघाडीचे, पण त्यांना उमेदवारी नाही मिळाली म्हणून त्यांनी स्वतः अपक्ष उमेदवारी घेतली. आणि जनस्वराज्य शक्तीकडनं मानसिंगराव कोरडे साहेब उभे आहेत. अत्यंत चुरशीची लढत आहे. आणि मी एक या गडिंग्लज पूर्व भागातलं माझं हेटणी गाव, पूर्व भागातला एक कार्यकर्ता म्हणून सांगतो. रिझल्ट काय येईल हे सांगता येत नाही, पण राज्यात महाविकास आघाडीचं सत्ता येणार. आणि आम्ही बंटी साहेबांना दैवत म्हणून काम करणारी लोक आहोत. गेली अनेक वर्ष आम्ही बंटी साहेबांच्या सोबत आहोत. बंटी साहेबांना जो निर्णय मान्य आहे त्या पद्धतीने आम्ही काम करणार. तर चंदगडमध्ये नंदाताई कोपेकर ह्या उमेदवार आहेत, त्या बाजी मारतील. लई चुरशीची निवडणूक आहे, असं काही खात्रीनं सांगू शकत नाही, पण महाविकास आघाडी म्हणून शक्यता नाकारता येत नाही. एक व्यावसायिक काका आहे, काय नाव तुमचं? सुरेश गुलगुंजी. काय वाटतंय कोण निवडून येईल चंदगडच्या या निवडणुकीमध्ये? चंदगडच्या या 17 उमेदवारापैकी म्हणजे महायुतीनं कामं भरपूर केलेली आहेत. बर. कामाच्या जोरावर आणि आमदार राजेश पाटील साहेब एक शांत स्वभावाचे आणि पुरा महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक शांत स्वभावाचे आमदार म्हणून असे हे त्यांचं नाव लौकिक आहे. बर. आणि आमदार साहेब हे यावेळी 100% निवडून येतील. बरं, आता ह्या सगळ्या उमेदवारांना चुरस कोणामध्ये वाटते? दोघांमध्ये, दोन उमेदवार, नंदाताई कुपेकर मॅडम आणि राजेश पाटील साहेब यांच्यावर चुरस अंदाज वाटतो. आता काय नाव तुमचं? मी प्रकाश भीमा गवळी बोलतोय. बरं, कोण निवडून येणार असं वाटतं तुम्हाला? बघू, अजून तरी काय तसं काय घडामोडी समजत नाहीत. हे आता मला बऱ्यापैकी मला वाटायला एक 20 तारखेलाच हे समजलं जाईल. तरी पण आता मला एक सांगा की तुमच्या अंदाजानुसार किंवा तुमच्या मतानुसार काय वाटतं, एखाद्या चंदगडमध्ये एवढे उमेदवार आहेत, कोण बाजी मार असं वाटतंय का? नाही, बाजी ही मारायला सांगताच येणार झाले हो. एकाच एक जवळजवळ 5 ते 6 उमेदवार आपले चांगले असे खंबीर नेते आहेत आपले. त्याच्यामुळं असं 100% गॅरंटी देता येणार झाले. बरं, खरी काय मला सांगा, आता 2 उमेदवारांमध्ये लढत जर झाली असेल तर कोण उमेदवार वाटतं की त्यांच्या दोघांमध्ये अशी काटाजोड लढत होईल? नाही, ते काय सांगता येणार नाही साहेब. नाही सांगता येणार नाही. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.